श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामिराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यभद्रं कंथाटोपेशमाला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामणिवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिम व्याघ्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णुशंकरे कजरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू के मी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिते शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मत्सी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना ना विजय आपुल्या म्हणा कृपा समुद्री यामीना आश्रय देशे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलौकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीरथ वर्णांतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भली नाना न बाध होत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन ज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्कर धई प्रगट पै शांती मनी सदा वसो वृत्थाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिनी यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन तुगे द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राचीनतम नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कन्थाटोपीशमाला दण्डकमण्डलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामादेता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभे नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजबदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाचे साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असते माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करे प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी फनाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरधास्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजने मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गौडः श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरो निजे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे
अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी वैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेत धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सभे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवोनी दोमरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज वैदांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास गेला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले ते पासून या नगरांत आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी शरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत पाटोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरनी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतवनी स्वामी चालले उठवणी बहुत वर्जले सेवकांनी परिणस मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येती राज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणुनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून दयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्षासुनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकवणी राव बोलला काय वाणी गावांत येती येवोनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया यती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची होन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दूरी चरणी भक्ती चढली तये सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गूढः
श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारे पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती, निरुपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे दयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते। चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक। भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपुरविती, दुर्ड चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतर्व। जे का निंदक कुटील दया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिताती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हंसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला। हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे। ऐसे दयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धांत, समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली। दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे म्हणींचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मीती तयांते। कोणी नवसाती करती कोणी आनोनिया देती, कोणी काही संकल्प करती शरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशां पुढे लोटिती। मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशां पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथोनी या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे। जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना, दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थोऽध्याय गोडः। श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा ज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्णसाक्षी परात्परा भक्ता करा सदैतो। अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चहूंकडे कोणासी पडता सांगकडे, धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर। तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणो म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला। दिवाण आणि सरदार मान करे तैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी ते आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसी। आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या। ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली। नृप दिसा सकळजने त्या परी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया। तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते।
अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांचे विचार पडला मानसी या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्पर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वान्ने करती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने या शक्थने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करे संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंशी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशः चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरम वसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची यामनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून दयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मने चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणे। मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी दयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे अशा उपाये करून न होती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसी असो कोणी एके दिवशी साधून योग्य संन्यासी मेन्यांत घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले। कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थ आला गोष्ट विधित झाली मेन्यांतुनी उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी। मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला। तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित। ती पाहुणी समर्थांना तेव्हा निवार क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडचे पाणी लटलडा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी। साहेबावीस प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडः। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभं भवतु। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अहरणा लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणूनी येती परब्रह्म। वेदांत आवडे दयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देवनी ठेविले। त्या समय मुंबापुरे विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरे करुणी लोका उपदेशते।
त्यांचे आणावे अक्कलकोटी हे तो उपजला नृपापोटी बहुत करोनी खटपटी भुवांशी शेवटी आणिले रात्रंदिन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरे नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगाते कित्येक होते तया वेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींचे ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकोनी सत्वर येते राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणे ऐसे विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणे आतो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारवण ब्रह्मचारी करती शयन जवळी पारसी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांसे लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसे चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविचारे त्यांतून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडवणी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडते असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलते यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसे कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेचे भुवांप्रती पटली होन धरले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8वा श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकर राव नामक 6 लक्षांची 10 कीर्त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध दया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोढन लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुख भोग कैसा ध्यांस निद्रा नयती रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संत परणे बहुसाल दिदली जाणे आरोग्य भावे म्हणून विटले संसार सौख्यासे त्रासले या भवयात्रेसे कृष्णवर्ण आला शरीरासे रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेंची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा दयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारे कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परे प्रेम भावे सांगते कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु। अध्याय 9वा श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत
ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पये किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक अत्यंत सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेतीयेचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता वरदाने समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमींत आले येथे राजत्वरित एका नूतन खांचेत निजले छाटी टाकुनी सेवे करे शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिते मठ तुम्ही बांधावा ऐशी आहे एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती सर्वानुमते तेथेंची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद भाविक भक्त नवमोध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतो श्रीरस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थकोत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पये हावेरे नाम ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पना मेद्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयां प्रती सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्वान्ने सुवर्णताटी भरून आपणा पुढे येती पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरमवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्रे झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरे पूजे लागे आणिले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान
ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारा अर्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सर्वणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती दयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसे निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रकटले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गौड. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतो श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासे विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपोनी मागवती येती गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्न स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पूर्वजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परे संकोच मानसी. ज्याने सोडिले त्याचे घरी मागोनी या मधुकरी जावोनी या संगमावरी झोळे उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिती निश्चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळे ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली.
जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. अया क्षेत्रींचे महिमान के विवर्णो मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत, एकादशोऽध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी न जमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहासे वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ शरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन मायपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सभे एक जहागीरदार ते होते विराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसे अर्पण करा नैवेद्याशी, अवश्य म्हणून दयांशी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरांत, राजन्नी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर विराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजना. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागोन या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण, अत्यंत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पये. या कारणे आपसंत भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुढी बिंबिंतून पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण, विष दिधले कानुल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आज बरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैसी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून, न करावीची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथ राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोला ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे.
स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाशी जडली होती, कैसा दूरतया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत द्वादशोऽध्याय गूढः. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परे झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासे लज्जा वाटतसे त्यासी तया ते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करे सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. ते पासून बाळप्पासी त्रास देत अहरदिशी गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करुणीय झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतले समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दुष्टोत्तरी ताडण करी बहुजाळ. ते ऐकून बाळप्पासे दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुणी यादाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव वर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणी सभिवनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कुनिया उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे निरुपराये.
मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करो की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करती सद्भावे जे नमस्कार ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु प्रातःकाळी उठून आदि करावे नामस्मरण अंतरी ध्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासी कुसुमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपारती अर्पुण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदामणिवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनता राजा अनंत रूपे नटलासे तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिग्बालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिंध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णुशंकर एकच रे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करोके मी आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिते शिनलाख्याते वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना नाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय दैव्य सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलौकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर द्वंडांतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती फली नाना न बाध होत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधना ज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्कर ध्येय प्रकट पै शांती मनी सदा वसो वृत्थाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिनी यावे असत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन हेतुके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था वसोनिया संसारात प्राशिण तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्व अर्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील पैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ भये आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोऽध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारे पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्य वारता तेथे काही न उरेशी सर्व कामना पूर्वोन अंती दाविते सुरभुवन जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणते तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अचित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते त्यावेळी मंगळ वेढ्यांत बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिने फिरत फिरत सहज बना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज
कंटक शय्या करून ती वरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालितसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता अज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येते वरदहस्त ठेविते तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासून राहू लागला निषदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परे बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवली चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान पाद स्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह तो हिंकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले घेऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले ते दोन या परतले सत्वग्राम माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहते त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिशोध पंचदशोऽध्याय गौडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाव नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठी तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांचा तोटा आला तयांचे। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपुचा व्यापार करिता त्यांचा आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावणे पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी भट्टा लागेल आमुजा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यांत संशय असे ना। तुम्ही भाव या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिसले त्रिवर्गांशी अनेक मंत्र दिसले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिसले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिसले मंत्र म्हणून ते ऐका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिसला असे समर्थे तेव्हा दयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिसला तेव्हा दयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति।
संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन दया दे. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निधी येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांशी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरे किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तू वाण धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत ओर बडवोनी. विनविते जोडून कर आज्ञापी स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. काम्हाटीपुर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझे राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमद सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गूढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकोबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलते. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे निदूरण हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले. मठ होता कामाटीपर्यंत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसे. कोणी एके समयासी नगर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिते स्तवन करीते तयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामीमूर्ती आनंदले. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी आसू आले समर्थांचे. पाहुनी आसो भक्ताचे परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तीत भज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना. त्यांची समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्यांप्रती मनातील गुण सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे.
स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकन्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरे प्रार्थनिया आणावे. पाहोनिया समर्थांसी उल्हासुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातले. निज सुद्धा ते पाहोनी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बौद्ध होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती दयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना आहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विणवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करो निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करे दिवस रात्र चैन नसे क्षणी भरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मग सन्निध आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी वैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकिती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबई होनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण मारता ऐकुनी करती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गोडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समय मोरपांखरांसी अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोरपांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तुझी चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान क्रोश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केस गाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले.
श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान शांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगामच लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञा तरी सांभाळू दयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले त्याचे आम्ही करू की. शेवटी मंडळीं सांगाती दादासी पाठविले के जे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचाऱ्यांशी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कफनी सोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी आयशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करुणी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थे आयशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेंच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेला याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणे वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची आश्री ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून इतकेच पुरे झाले. ऐकून आईशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता तिच पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तीच प्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोऽध्याय गोडा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा, त्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नावे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली, त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसे इच्छा बहुत दीन, नाना स्थाने फिरून शोध करते गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले, परे गेले व्यर्थचे. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहो नितयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेचे समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करते सकळ जन असो झाली या काही वेळ, समाधी उतरवून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले धडकरी, सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असते रूप घेते मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येते, तेथेंची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती केली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले.
घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभोनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मुनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवधन शब्द एक न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांसी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार होई बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिधले श्रींच्या करी म्हणे मजबरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बैसला दूर श्रींनी जाणले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यांत त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटांत राजाश्रित सरदार माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोन या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दिनवदन होगोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्शिया ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोशी नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहोनी आश्चर्य करती धन्यदा थोर वर्णिताती बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णु जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडः श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 20वा श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतीवरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करुण या श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ जाते वदती हास्यवदने करुणी फकीराते देई खाना देणे पुरतील सर्व कामना पक्वान्य करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयांते फकीर तृप्त होऊन जाते उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता सुजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार होतो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखोन समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसुला त्यासी बोलणे समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरांतून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या तिथल्या नोटा आणून सत्वर
गृहस्थ म्हणे आनंद लाभ इथे आशीर्वाद तिथला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरे सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गूढः श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 21वा श्री गणेशाय नमः। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामीराज। आता कळसाध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजन अंकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येते राज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करे त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटींचे जन समस्त दुःखी करुणी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जनासन मार्ग दाविला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरे प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझा रे जन्म माझा झालासे ते त्यांची बाळपण गेले आता कोपरलीस येणे गेले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय संप्रद वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करते धिमसा उपजली चित्ते स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेशी वृत्त सकल चौथ्या माझे वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी 5व्या अंत ते कथा यशवंतराव सरदार त्यांचे दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्या अंत सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्या अंत ते कथा खर्चोन या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत ते ऐकता पुनित श्रोते होते सत्यची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेले सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यांत वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यांत सारांश रूपे सत्यपये एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यांत निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यांत वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदो नित्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमलकृती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृत्थाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्ता श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जे प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षा वेदयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदुद्याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशुद्ध भाविक भक्त 21वा अध्याय घोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्।